नमस्कार, मी आशा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी ओळखला असेल की हा व्हिडिओ कुठला आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल की हा व्हिडिओ कुठला आहे. तर चला, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते. हा व्हिडिओ आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे खालापूर टोलनाका ते लोणावळा हायवेचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे. हा व्हिडिओ मी गाडीतून प्रवास करताना हा व्हिडिओ शूट केलेला आहे. कारण मला मोह आवरला नाही आहे. हां, प्रत्येक जणाला इथं मोह होतं की उतरून इथं फोटोशूट करावा, पण ते शक्य नाही आहे. हायवेवरती गाडी थांबवायला मनाई आहे आणि पायी चालणाऱ्याला तर सक्त मनाई आहे, बंदी आहे. तर ह्या हायवेवरती आपण पायी चालू शकत नाही आहे. त्याच्यानंतर बैलगाडी चालत नाही, ट्रॅक्टर चालत नाही, दुचाकी चालत नाही आहे आणि 3 चाकी वाहनांना बंदी आहे. आणि ह्या वेळेवरती ही जे काही नियम आहेत, जड वाहनं आहेत ते डाव्या बाजूने चालवायचे आहेत आणि हलके वाहन आहेत ते उजव्या बाजूने चालवायचे आहे. वाहनांच्या वेगांवर मर्यादा आहे घातलेली आहे. स्पीड कॅमेरे बसवलेले आहेत. वाहतूक पोलीस मदत केंद्र आहेत. आणि हा हायवे खंडाळा लोणावळा हे थंड हवेचे ठिकाणचा आहे. आणि हे थंड हवेचे ठिकाण निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि सुट्टीत वीकेंडला या ठिकाणी खूप अशी गर्दी असते आणि भरपूर लोक हे ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी, निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी आणि निसर्गरम्य वातावरण एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी येत राहतात. आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे सगळ्यांचे फेवरेट असं हे ठिकाण आहे. आणि हा प्रवास पण सगळ्यांना आवडतो, सगळ्यांना मन प्रसन्न करणारा असतो. आणि सगळेजण हा रस्त्याने प्रवास करताना सगळेजण ह्या निसर्गाचा आनंद घेत प्रवास करत राहतात. आणि मला पण खूप असा हा प्रवास आवडतो. हे वातावरण पण खूप आवडतं. आणि बघा, मला आवडलं म्हणून चला मी याचा गाडीमध्ये बसून व्हिडिओ बनवलेला आहे. चला, मला आवडलं म्हणून चला तुमच्यासोबत शेअर करावा. सगळेच जण हे बघितलेलं असेल असं नाही आहे. तर चला, म्हणून हे व्हिडिओ मी काढलेला आहे. तर हे ठिकाण तुम्ही नक्की या, नक्की बघा. तुम्ही निसर्गाचा तुम्ही बघा किती छान वातावरण आहे, किती छान सुंदर दिसते आहे. तर आम्ही आनंद घेतलेला आहे, आम्ही एन्जॉय केलेला आहे. आम्ही तिथं जाऊन एन्जॉय केलेला आहे, राहून एन्जॉय केलेला आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. बघा, हा बरेच इथे 3-4 बोगदे लागतात. बघा, ह्या बोगद्यातून जाताना आपल्याला वाटतं की हे रात्रच आहे आणि रात्रीतच आपण प्रवास करतो आहे, पण नाही आहे, हा दिवसा प्रवास केलेला आहे. बऱ्याच लोकांना माहीत आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. तर मग हा व्हिडिओ नक्की पहा. असे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओ घेऊन. बघा, मी हे 2 बोगद्याचे तर व्हिडिओ शूट केलेले आहेत. कसं दिसतंय हे वातावरण. या बोगद्यातनं पण प्रवास करताना खूप आनंद छान वाटते. फक्त गाडीमध्ये बसणारा आनंद घेतो, गाडी चालवणारा आनंद घ्यायचा नाही आहे. बघा किती सुंदर आहे. काही ठिकाणी असं उन्हामध्ये सुद्धा किती छान वाटते. आणि किती सुंदर असे डोंगर दिसत आहेत. त्याच्यावरती अशी हलकीशी हिरवळ. हे तर आत्ता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे, उन्हाळ्याचं दृश्य आहे. पावसाळ्यात तर खूप सुंदर दिसतं आहे. हे 12ही महिने इकडचं दृश्य एवढं सुंदर असतं. इकडचं वातावरण पण खूप छान असतं आणि खूप मस्त असतं. आणि असं खूप एन्जॉय करू शकता. आणि आणि नक्की एन्जॉय बघा. किती मस्त आकाश, डोंगर